कट होगा सपोज आईफोन है क्या ये? हाँ क्या प्रोग्राम है उसका आपका? हाँ प्रोग्राम काय ते वर्ल्ड चिल्ड्रन डे असतं 20 नोव्हेंबरला. तर आज आम्ही दिव्यांग मुलांसाठी प्रोग्राम केला होता संपला 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 रात्री जर दिसतो आज रात्री रंग हां काय म्हणते काय स्टेटस एक चेअर काढायला लागलो 5 6 7 8 झालाय चेअर 9 झालं 3 4 5 6 7 8 9 ही चेअर काढून टाकू. महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. तत्पूर्वी आपण स्वागत गीत सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. स्वागत गीत सादर करण्यासाठी मी वसीम सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात स्वागत गीताने करावी. वसीम सर. धन्यवाद सर. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव वसीम शेख. मी CYDA सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज संस्थेचा प्रतिनिधी. गेल्या 8 वर्षापासून पाणी स्वच्छता आणि आरोग्य या विषयाला घेऊन काम करतो आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या जागतिक तापमान वाढमुळे जे आपल्याला वातावरण बदल जे आपल्याला अनुभवतोय त्याच्यामुळे संपूर्ण मानव जातीला वेगवेगळा त्रास सहन करावा लागत आहे. लक्षात ठेवा, आपण जे निसर्गाला देतो तोच निसर्ग आपल्याला माघारी देतो. आपण जर त्याला झाडं दिली तर तो आपल्याला चांगलं हवामान देईल, चांगलं पर्यावरण देईल. पण आजकाल तुम्हाला माहीतच आहे की मानव किती मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोड करत आहे, विजेचा अतिरिक्त वापर करत आहे, पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहे. तर या सर्वांसाठी मानवाला थोडंसं मी तर या भाषेत सांगेन की शहाणपण येण्यासाठी हे स्वागत गीत नसून एक आठवण गीत म्हणून मी तुमच्या समोर सादर करत आहे. आणि या गाण्याला मला तुमची साथ पाहिजे आहे. ओके, तर मी गाणं स्टार्ट करतो. आपण समजून घेऊया की हो आता मुलांचं भविष्य घडवूया की. आपण समजून घेऊया की हो आता मुलांचं भविष्य घडवूया. स्नानाच्या वेळी नळ चालूच ठेवता, अहो स्नानाच्या वेळी नळ चालूच ठेवता. धोधो करूनी पाणी वाया घालवता, अहो धोधो करूनी पाणी वाया घालवता. मग पाण्याचा रास व्हायचा की हो आपण समजून थोडं घेऊया की. आपण समजून थोडं घेऊया की आता मुलांचं भविष्य घडवूया की. पाण्याची बचत करूया की हो, अहो स्वच्छता आपण ठेवूया की हो. अहो विजेची बचत आपण करूया की हो. हवा स्वच्छ आता आपण ठेवूया की हो. आपल्या मुलांना स्वावलंबी बनवूया की हो. आपल्या मुलांचं भविष्य घडवूया. आपण समजून घेऊया की हो आता मुलांचं भविष्य घडवूया. प्लास्टिक खरेदी आपण रोजच करतो, अहो प्लास्टिक खरेदी आपण रोजच करतो. मग इकडे न तिकडे कुठेही फेकतो, मग इकडे न तिकडे कुठेही फेकतो. मग मिथेन वायू वाढायचा की तुम्हाला कधी हे समजायचं.
आपण समजून थोडं घेऊया की आता मुलांचं भविष्य घडवूया. विनाकारण फ्रीज चालूच ठेवता, अहो विनाकारण फ्रीज चालूच ठेवता, विनाकारण शेगडी पेटवत बसता, अहो विनाकारण शेगडी पेटवत बसता. मग अशानं कार्बन वाढायचा की तुम्हाला कधी हे समजायचं. आपण थोडं समजून घेऊया की आता मुलांचं भविष्य घडवूया. मुलांना स्वच्छ निरोगी ठेवूया, अहो स्वच्छतेच्या गोष्टी मुलांना शिकूया. मग आरोग्य चांगलं राहील की हो आता मुलांचं भविष्य घडवूया. जोरदार टाळ्यानं साथ द्या. आता आपण समजून घेऊया की आता मुलांचं भविष्य घडवूया. आता थोडं समजून घेऊया की आता मुलांचं भविष्य घडवूया. टाळ्यामध्ये आवाजच जोरदार एनर्जीनं वाजवा. आता समजून थोडं घेऊया की आता मुलांचं भविष्य घडवूया. आपण समजून थोडं घेऊया की आता मुलांचं भविष्य घडवूया. माझ्या पाठीमागे जोरदार म्हणा, जय स्वच्छता. ओके, थँक्यू सो मच. स्वच्छतेचं गाणं आहे. थोडं गाणं काही पालकांना हसू येईल, पण हे गाणं खूप चांगलं आहे आणि हे थोडस आपल्याला घृणा येईल. म्हणजे व्यक्ती ज्यावेळेस आजारी पडतो तर त्या आजारीचं कारण आपण शोधत बसत नाही, आपण डायरेक्ट दवाखान्यात घेऊन जातो. तर हे आजार आपल्याला होतात कसं हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी हे गाणं हे खास मुलांसाठी, मी जेव्हा शाळेमध्ये समुदायामध्ये जातो तर हे गाणं मी नेहमी मुलांसाठी म्हणतो. गाण्याची चाल एकदम आहे जी सर्व लोकांना आवडते. सैराट मधलं जे आपण काय त्याला त्याचं नाव आहे सैराट झालं जी, त्या गाण्याच्या चालीवर हे गाणं मी बसवलं आहे. तरी मी गाणं तुमच्यासाठी आणि माझ्या छोट्या चिमुकल्या मित्रांसाठी मी सादर करतो. दिवसातून 4 वेळा, रात्रीतून 8 वेळा पोटात येतात माझ्या ह्या जोर जोरात ह्या कळा. हो आता थकलो पार दमलो, रोज हगायाला जाम येत जी. काय करू सांगा जी, काय करू सांगा जी, काय करू सांगा जी. ही अशा मुलासोबत ही घटना घडली, तो घटना आपल्या गाण्यातून साजरा करत आहे. हा पण टॉयलेट भरलं या सार, वास बी येतो या फार फार. अंथरूण भरलं या सार, उलट्या बी होतात फार. आणि सर्वांसोबत होतं. ज्यावेळेस आपल्याला डायरिया होतो, आगमन होते, जुलाब होते ना, काहीच कळत नाही. स्थिती सर्वांसोबत होते. तरी लहान नाही मोठ्यांसोबत पण अशा घटना घडतात. तर ह्या म्हणून ह्या गोष्टी होऊ नये म्हणून हे त्यासाठी आहे. तर टॉयलेट भरलं या सार, वास बी येतो या फार फार. अंथरूण भरलं या सार, उलट्या बी होतात फार. आता थकलो पार दमलो, रोज हगायाला जाम येत जी. काय करू सांगा जी, काय करू सांगा जी, काय करू सांगा जी. हो, तर मी पालकांना प्रश्न विचारतो, तर अशी घटना आपल्यासोबत किंवा आपल्या मुलांबाळांसोबत होणे म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? कोण सांगेल? काय काळजी घेतली पाहिजे आपण? काही नाही. आजार, स्वच्छता. त्या स्वच्छतेमध्ये कुठल्या गोष्टी? पाणी उकळून पिलं पाहिजे. बरोबर. ओके, पाण्यावर अजिबात विश्वास ठेवायचा ना. किती स्वच्छ दिसलं तरी, विशेष करून पावसाळ्यामध्ये, पावसाळ्यानंतर. कारण का ह्या स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यामध्ये पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणू विषाणू असतात, जे सहजरित्या आपल्या मुलांच्या आपल्या पोटामध्ये जाऊन आपल्याला आजारी पाडू शकतात. अजून दुसरं ते झालं पाण्याचं. अजून हात स्वच्छ धुतले पाहिजेत. कसे? हात स्वच्छ धुतले पाहिजेत. हे सगळ्यांना माहिती आहे, पण वर्तनामध्ये कोणाच्या नाही माहित असणार. वर्तनात असणं फरक आहे. मला सर्वांना माहिती आहे साबणाने हात धुतलं पाहिजे, पण आपण धुतो किती? सर्वांना माहिती आहे कचरा कोंडीत टाकला पाहिजे, पण टाकतात किती? सर्वांना माहिती आहे शौचालयाला टॉयलेट मध्ये गेले पाहिजे, पण जातात किती? तर हे माहित असणं आणि वर्तनामध्ये असणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्या मुलांच्या वर्तनामध्ये असलं पाहिजे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक की हात स्वच्छ साबणाने धुणे नियमितपणे.
विशेष करून लहान मुलांना लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण लहान मुले आपले खेळत असतात. मग खेळत असताना त्यांच्या हातावर असंख्य प्रमाणामध्ये जीवाणू विषाणू जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत ते आपल्याला पोटामध्ये अलगदरित्या प्रवेश करतात आणि आपल्या मुलाला अशा पद्धतीचा सामना करावा लागतो. म्हणून हात धुणे, पाणी पिणे, शौचालयाचा वापर करणे, कचरा कोंडीत टाकणे, आपलं सांडपाण्याचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांच्या त्यांना नॉलेज देऊन त्यांच्या वर्तनामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर प्रत्येक कुटुंब, प्रत्येक परिवार, प्रत्येक समुदाय करत असेल ना, त्या व्यक्तीला आजार होणारच नाहीये. ओके, चला. तर कुणाला आपल्याला वेळ भरपूर आहे म्हणून मी बडबड करतोय बरं का, कारण काय साहेबांना याला थोडासा वेळ आहे, आपण थोडंसं करूया आपला टाइमपास. टाइमपास म्हणजे आरोग्याचा टाइमपास आहे. शिकत नॉलेज घेत आपण थोडंसं मनोरंजन पण होईल, तुम्हाला हसू पण येईल आणि छान वाटेल. ओके, बरं मला सांगा, कुणाला तर लहान मुलगा आहे का जो बोलू शकेल? हात धुण्याचं कुणाला माहिती आहे हात कसे धुवायचे? ओके, तर आपण आपले जे पाहुणे आले त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. सर्व जे पालक आणि पाल्य जमलेले आहेत त्या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कदाचित हा आमच्यासाठी पण अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन तसेच युनिसेफ आणि CYDAच्या वतीने आपण ह्या छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला जाणीव जागृती एवढीच करायची आहे की जरी आपल्याला थोडासा तणाव किंवा त्रास होत असेल तरी याच्यातून आपण कशा पद्धतीने चांगलं वातावरण आपण मुलांसाठी तयार करू शकू. तर उद्देश या कार्यक्रमाचा असाच आहे. तुम्ही बघितलं असेल मगाशी आपण सकाळपासून विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या भाषेमध्ये त्यांना कसं जमतं त्या प्रकारचं ड्रॉइंग असेल, स्लोगन असेल, तर असं वेगवेगळे कार्यक्रम आपण इथे घ्यायचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत आज काही पाहुणे सोबत उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण एक जादूगारांचा शो ठेवलेला आहे, मॅजिशियन्स शो. तर तो पण आपण ह्या थोडा कार्यक्रम आटोपला की त्याच्यानंतर आपण लगेच करणार आहोत. आजच्या दिनाच्या म्हणजे हा जो सप्ताह जागतिक पातळीवर युनिसेफ आणि इतर संस्था साजरा करतात त्यामध्ये 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिवस म्हणून आपण साजरा करतो. भारतामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण कधी करतो भारतात बालक दिन? पालकांपैकी सांगा, बालक दिन भारतात कधी साजरा करतो आपण? 14 नोव्हेंबरला, बरोबर आहे. आणि जागतिक पातळीवर हा दिन आपण पूर्ण सर्व देशांमध्ये जगाच्या पातळीवर हा 20 नोव्हेंबरला आपण करतो. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये आपण हा सप्ताह म्हणून याला वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करतोय. या कार्यक्रमामध्ये जसं मी आता सांगितलं 2-3 छोटे कार्यक्रम आहे. ड्रॉइंगचं झालं, त्याच्यानंतर मॅजिशियन शो आहे, त्याच्यानंतर काही आपल्यासोबत जे प्रमुख पाहुणे आणि अतिथीगण उपलब्ध आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला थोडंसं मार्गदर्शन याच्यामध्ये होईल. आणि युनिसेफच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर युनिसेफ ही जागतिक पातळीवर साधारणपणे 193 पेक्षा जास्त देशांमध्ये काम करणारी संस्था आहे. भारतात आम्ही जवळजवळ 17 राज्यांमध्ये काम करतो. महत्त्वाचं याच्यामध्ये आम्ही शिक्षण आहे, पोषण आहे, स्वच्छता आहे, आरोग्य आहे आणि वेगवेगळ्या संस्थांसोबत भागीदारी करून आम्ही काम करतो, जेणेकरून मुलांसाठी आणि महिलांसाठी त्यांचं जे जीवन आहे हे ज्याला आपण म्हणतो की आनंदमयी हो, तणावमुक्त हो. आणि त्याच्यासोबतच मुलांना ज्या काही संधी आहेत, शिक्षणाच्या संधी असतील, शिकण्याच्या संधी असतील, तर एक आनंद कसा आपल्या पाल्यांमध्ये आणि पालकांमध्ये आणता येऊ शकेल याबाबत युनिसेफ हे काम करतं. आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही आज दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा आमचा पहिला प्रयत्न आहे. याच्यानंतर पण आम्हाला बरंच आपल्यासोबत काम करायचे. आपल्यासारखेच असे अनेक पालक आणि पाल्य या शहरात असतील, या राज्यात असतील, या देशात असतील, तर त्यांच्यासाठी एक मला वाटते आमच्यासाठी ही ज्याला आपण म्हणतो लर्निंग मुवमेंट आहे की आम्हाला इथून बरंच काही शिकायला मिळेल, जेणेकरून याचा फायदा आपल्या बाकीच्या सगळ्यांना होईल. तर मी अक्षय सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम थोडासा उपस्थित असलेल्या साई संस्कार शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, त्यासोबतच उपस्थित सर्व दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी
आपल्या उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्या वेळ शांतपणे बसून त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने ही चित्र रेखाटली. मला सर सांगायला आवडेल की आपल्या 1 ऑगस्ट पासून आपण सर्व थेरपी सुरू केल्या. त्या थेरपीज मध्ये प्रामुख्याने फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि त्यासोबतच स्पेशल एज्युकेटर्स आपल्याकडे आहेत. डान्स थेरपी, आर्ट अँड क्राफ्ट थेरपी, या सगळ्या थेरपीसाठी आपल्याकडे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांग बांधव येत आहेत. सुमारे 250 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन्स हे आपल्याकडे झालेत आणि त्यांनी या सर्व सेवांचा या ठिकाणी लाभ घेतलाय. यासोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व स्पेशल स्कूल्स हे आपल्याला या ठिकाणी कोऑपरेट करत आहेत. त्यांच्याकडे असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ते आपल्याकडे रेफर करतात आणि त्यांना आवश्यक त्या थेरपी आपण या ठिकाणी देतो. आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं आज जागतिक बाल दिनाच्या निमित्ताने युनिसेफ, CYDA व तसेच दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या ठिकाणी कार्यक्रमात मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी आपण या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. आमचे सहकारी श्री अक्षय नेहारकर सरांना तुम्हाला नुकतंच त्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. तसेच या ठिकाणी मुलांच्या मनोरंजनासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम. तर या ठिकाणी उपक्रमात सहभागी झालेले युनिसेफ, CYDA, विविध पालक, संघटना आणि विद्यार्थी या सर्वांचे मी या ठिकाणी पुन्हा एकदा दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पुढील सूत्र मी श्री गोडके सरांकडे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय परेश गांधी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माननीय परेश गांधी सर. धन्यवाद अक्षय. माननीय व्यासपीठ, युनिसेफ कडून मिस्टर संजय सिंग, त्याचबरोबर दिव्यांग भवन फाउंडेशनचे MD ओमप्रकाश देशमुख सर, आनंदजी, देविका मॅडम, नंदुकुमार फुले सर आणि CYDA कडनं जाधव सर, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत मी हे औचित्य साधत आणि ऑफकोर्स मला वाटतं तुमच्यापैकी काही पालकांना मी ओळखतो, काही मुलांना मी गेली 3 महिने थेरपीसाठी पाहत आलेलो आहे. स्पेशली मला वाटतं ब्रह्मदत्तचे काही विद्यार्थी ऑलरेडी यायला लागलेले आहेत आणि साई संस्कारचे पण काही विद्यार्थी इथे रजिस्टर करून इथल्या सुविधा घ्यायला लागलेल्या आहेत. हा अनोखा कार्यक्रम सोहळा युनिसेफचा आणि CYDAच्या आग्रहावरनं जागतिक बाल दिनानिमित्त जो साजरा होत आहे त्याचा औचित्य साधून मी तुम्हा सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की आज जवळजवळ 70-80 पालक इथे जमलेले आहेत. आपण सर्वांनी एक विडा घ्यावा की जे काही आपल्या सारखे पालक आहेत, आम्ही आत्ताच डिस्कशन करत होतो की पर्सन्स विथ डिसेबिलिटी, एस्पेशली चिल्ड्रन, लहान मुलांच्या मध्ये जेव्हा डिसेबिलिटी असते तर त्यांच्या थेरपी, त्यांच्या सर्व लाईव्हलीहूडच्या प्रक्रिया करण्यामध्ये आम्ही जे कष्ट घेत असतो त्याहून जास्त कष्ट किंवा 10 पटीने जास्त कष्ट आणि सायकोलॉजिकल स्ट्रेस हा त्यांच्या पालकांना असतो. तर मला इथे सांगायला आवडेल की आमच्या इथे दिव्यांग भवनमध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंग डिपार्टमेंटमध्ये फक्त पर्सन्स विथ डिसेबिलिटीचंच काउन्सिलिंग नव्हे तर ह्यांच्या पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग, तुमच्या स्ट्रेस लेवल्स, त्याच्या वेगवेगळ्या पैलूंवरती आम्ही इथे थेरपीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तुम्ही सर्वांनी आणि तुमच्यासारखे इतर पालक, आता 1+2 असा जर रेशो पकडला तर आता 70 पालक इथे असतील तर 210 पालकांपर्यंत हा निरोप नक्की पोहोचवा की दिव्यांग भवन फाउंडेशन मध्ये अशा थेरपीज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मग ते काउन्सिलिंग थेरपी असू द्या, स्पीच थेरपी असू द्या, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी आहेतच आणि त्याचबरोबर अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकर निदान ह्या विषयाला हात घालता 0 ते 6 वयोगटांच्या मुलांसाठी आपण इथे डिटेक्शन म्हणजे निदानच्या प्रक्रिया सुद्धा सुरू करत आहोत. लवकरच आपलं ऑडिओलॉजी डिपार्टमेंट सुरू होत आहे की जिथे
ऐकण्याची क्षमता लहान मुलांमध्ये जन्मतः पासून 6 वर्षांपर्यंत टेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या इथं सुरुवात करण्यात येणार आहेत. एकदा लवकर निदान झालं की त्याच्यावरती काही थेरपीज उपचार करून आपल्याला प्रयत्न करता येतो की हे मूल पुढे डिसेबिलिटीमध्ये म्हणजे दिव्यांगत्वामध्ये जाऊच नाही किंवा त्याचं दिव्यांगत्व काही प्रमाणात कमी व्हावं किंवा त्यांना UDID कार्ड नसेल जरी तरी त्या केसमध्ये आपण पिडियाट्रिशियनचं किंवा YCMचं औंध रुग्णालयाचं असं यांचे रेफरन्स शिफारसीनी त्यांच्या थेरपीज पण इथे सुरू करून घेऊ शकतो. सांगण्यात आनंद वाटतो की त्याचबरोबरीला आपण पेडियाट्रिशियन व्हिजिट MD मेडिसिन डॉक्टरांच्या व्हिजिट पिरियॉडिकली म्हणजे सुरुवातीला आपण आठवड्यातून एकदा त्याच्या पुढे मग जसं लागेल तसं त्या व्हिजिट सुद्धा इथे सोयी सुविधेप्रमाणे म्हणजे निदान झाल्यानंतर त्याचं पुढे थेरपीज काय घेऊ शकतील याचं कन्सल्टेशन सुद्धा आपण दिव्यांग भवन फाउंडेशन मध्ये लवकरच सुरू करत आहोत. तसं BODने मान्यता दिलेली आहे आपल्याला. आता आजचा विषय जर म्हणायचा झाला तर तुम्ही सर्वांनी चित्रकला केलेल्या आहेत. त्याचा रिझल्ट मला वाटतं अक्षय निहारकर म्हणत होते की तुम्ही सर्वांनी सुंदर चित्रकला काढलेली आहे आणि मी असं म्हणतो की त्या चित्रकलेंना आपल्या इथेच दालन म्हणून जर युनिसेफनी आणि CYDAनी परवानगी दिली तर आपण त्याचा डिस्प्ले पण इथे करून ठेवूया. त्याचबरोबरीला एक छोटेखानी कार्यक्रम छान सुंदर अशी बॅग डिझाईन केलेली आहे युनिसेफ दिव्यांग भवन आणि CYDAच्या माध्यमातून. मुलांना सर्वांना टोपी कॅप आपण इथे डिझाईन केलेली आहे. त्याचं वाटपही आज आपण इथे ठेवत आहोत आणि त्या बॅग मध्ये नुसतीच बॅग न देता त्या बॅग मध्ये एन्व्हायरमेंट ह्यांचा थीम असल्यामुळे पाण्याची बाटली स्वच्छ पाणी कॅरी करता यावं ह्या उद्देशाने आणि चित्रकलेचं साहित्य बरोबर आहे. चित्रकलेचं साहित्य आहे. चित्रकलेचं सर्व साहित्य सुद्धा मुलांना आज इथे वाटप करण्यात येणार आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा आणि एवढं बोलून मी आता थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तोपर्यंत शेखर सिंग सर आपले कमिशनर येतच आहेत पण दिव्यांग भवन बद्दल असेल आजच्या कार्यक्रमाबद्दल असेल तर मला असं वाटतं की आपण थोडा माईक फिरवावा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे उपस्थित करू शकता. बोल. नमस्कार. मी माझ्या मुलाला जेव्हापासून हे दिव्यांग भवन चालू झालंय ऑगस्ट पासून तर 3 महिने झालं मी इथे घेऊन येते. तर त्याच्यामध्ये मला जवळजवळ 25% म्हणजे त्यांनी एकदम 25% मध्ये तो कव्हर झालेला आहे. त्याच्यात जे होतं त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. तुम्ही त्या मुलाला दररोज इथे घेऊन येणं हे महत्त्वाचं आहे. त्या मुलांना दररोज ट्रेनिंग देणं हे महत्त्वाचं आहे. तर मी कंप्लीट 3 महिन्यामध्ये थोडेसे माझे प्रॉब्लेम आल्यामुळे एक 15 दिवस माझा गॅप पडला पण त्या मुलामध्ये 25% मध्ये कव्हर झालेला आणि मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की आपल्या पिंपरी चिंचवड जे चालू केलंय जे आपण फायनान्शियली विचार केला तर ह्या मुलांना बाहेर शिक्षण देणं किंवा बाहेर त्यांना थेरपीची जे आहे कॉस्ट ती खूप महाग आहे. तर आपल्याला हे जे पिंपरी चिंचवडनी चालू करून दिले फायनान्शियल आपण विचार केला तर खूप छान आहे. तर त्यांनी सगळ्यांनी तुम्ही याचा फायदा घ्या असं माझे तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती आहे. तर खूप छान आहे. इथला स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे आणि तुम्ही पण तुमच्या मुलांचं भवितव्य इथे आल्यावरती खूप छान होईल. तर तुम्ही याचा सगळ्यांनी लाभ घ्या. चला स्टाफ पैकी कोण इथं बसलंय तुमच्या पाठीवरती थाप पडली आहे बघा. आलेल्या सर्व पालकांना माझा नमस्कार. माझी मुलगी CP आहे आणि मी पिंपरी चिंचवडमध्येच राहत होते. आता ती 16 वर्षाची आहे पण मी ती 2 वर्षाची होते तेव्हापासून तिची थेरपी माझा प्रवास चालू झाला आणि पिंपरी चिंचवडमध्ये असताना मला थेरपीसाठी कधी निगडी आली कधी पुणा कधी असं म्हणजे खूप फिरले. मी इतकं फिरले की मी थकून गेले. शेवटी मी पुण्याला शिफ्ट झाले तिच्या अभ्यासासाठी आणि तिथं 7 वर्ष तिचा अभ्यास केला पण आता याच्या बाप्पांचा जॉब इथं आहे म्हणून खूप हार्ड पडत होतं. आणि आता इथं आल्यावर मी जेव्हा हे भवन बघितलं ना म्हणजे माझा इतका आनंद हे झालं की आम्ही पालकांसाठी एकच जागेवर तुम्ही सगळी फॅसिलिटी एकच ह्याच्यामध्ये म्हणजे आणून दिली आमच्यासाठी.
आणि माझं म्हणजे आता तर आहे ती प्रोग्रेस, पण पुढं पण ती अजून म्हणजे नाही का तिला शिकण्यासाठी किंवा तिला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी अजून काय जे पण असेल मला असं वाटतं इथं आल्यावर होऊन जाईल. खूप छान खूप छान मनोगत व्यक्त केलं तुम्ही. बरोबर आहे ताई, थेरपीज त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या योग्यतेप्रमाणे किंवा आपण असं म्हणूयात की इंडस्ट्रीमध्ये बाहेर जॉब्स कसे अवेलेबल आहेत किंवा व्यवसाय कुठला अवेलेबल आहे त्याला अनुसरून इथे वोकेशनल ट्रेनिंग 3 महिने 6 महिने किंवा काही दिवसांचे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा लवकरच सुरू करत आहोत. मे बी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संपलं की त्यांच्या काही एजन्सीज आपण ऑनबोर्ड करून त्याचे प्रोग्राम्स पण इथे चालू होतील. तर आणि आपण आता एक जानेवारीमध्ये अनोखा उपक्रम पण आणत आहोत, त्याचं नाव आहे पर्पल जल्लोष. तर शेखर सिंग सर आलेले आहेत, कमिशनर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चेअरमन पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन. मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्र अक्षयकडे सोपवतो. धन्यवाद सर. मी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रमुख अतिथींना विनंती करत असताना क्लायमेट चेंज ही थीम आवर्जून ठेवलेली आहे. सर्व अतिथी झाडाला पाणी घालून आपल्या या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन करतात. धन्यवाद सर. मी सर्व अतिथींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धन्यवाद सर. यानंतर धन्यवाद सर. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर धन्यवाद मॅडम. यानंतर धन्यवाद करण्यात आले. या वर्षीच्या जागतिक बाल दिनाची थीम फॉर एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट म्हणजेच प्रत्येक बालकासाठी प्रत्येक अधिकार अशी आहे. सर मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल की या सर्व दिव्यांग मुलांनी अतिशय सुंदर असे शेखर सिंग सर यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा. देशमुख सर. दिव्यांग भवन फाउंडेशनचे चेअरमन आणि महानगरपालिका आयुक्त शेखर सिंगजी, त्याचबरोबर संजय सिंगजी सीओ युनिसेफ, CYDA चे जाधव साहेब आणि त्यांची सर्व टीम, आमचे दिव्यांग भवन फाउंडेशनचे CEO परेशजी गांधी, नंदकुमार फुले, दीपिका देशमुख आणि आनंदजी, आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व आपले पालक आणि सर्व दिव्यांग विद्यार्थी मैत्रिणींनो, आज या ठिकाणी युनिसेफ आणि YCDA यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन या ठिकाणी आयोजित केली होती. आणि त्याची थीम जी होती ती होती क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज हा तर आजच्या काळातला परवलीचा शब्द आहे आणि ती काळाची गरज आहे. पण लहान वयातच मुलांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या संतुलनाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी बिंबवणं अत्यंत आवश्यक आहे. आज या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि काही त्यातली जी काही चित्र आहे ती आपल्या इथे ह्या भिंतीवर डिस्प्ले केलेली आहे. ती अतिशय सुंदर चित्रे ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी काढलेली आहेत आणि याचा अर्थ असा आहे की ती थीम जी आहे ती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे, मुलांपर्यंत पोहोचली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि आमची अशी अपेक्षा आहे की यामध्ये आपले सगळे दिव्यांग विद्यार्थी PCMC भागातलेच नव्हे तर आपल्या सगळ्या जिल्ह्यातील यांच्यापर्यंत ही संकल्पना पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी युनिसेफ प्रयत्नशील आहे. या वर्षाची ही त्यांची एक थीमच आहे. आपल्याला युनिसेफबद्दल कल्पना आहे, मी वेगळं सांगण्याची गरज नाही.
परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दिव्यांग भवन फाउंडेशन आणि युनिसेफ यांनी एकत्रितपणे जर काम केलं तर दिव्यांग मुलांच्या बाबतीमध्ये किंवा जे लहान मुलं आहेत ज्याच्यासाठी आपण अर्ली डिटेक्शन इंटरव्हेन्शन प्रोग्राम घेतोय 0 ते 6 वयोगटातील मुलांसाठी डिटेक्शन आणि उपचार, तर याच्या बाबतीमध्ये एक चांगलं काम आपल्याला ह्या PCMC एरियामध्ये निश्चितपणे करता येईल आणि महत्त्वाची उपलब्धी असेल. आता दिव्यांग भवन सगळ्या बाबतीमध्ये आता जोमाने आता त्यांनी सुरुवात केलेली आणि आता कामाला गती वाढलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की परेशने पण सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये पर्पल जल्लोष हा महत्त्वाचा कार्यक्रम, एक मोठा इव्हेंट नॅशनल लेवलचा आपण या ठिकाणी आपण आयोजित करतोय माननीय शेखर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि एक मोठी उपलब्धी ह्या सगळ्यांसाठी होणारे, ज्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी जे आहे, दिव्यांग मुलं आहेत, त्यांना देखील या कार्यक्रमामध्ये त्यांच्या ज्या काही कलागुणांना जो काही आपल्याला वाव द्यायचा आहे, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याचा देखील आपण सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय ह्या भागातील आपले दिव्यांग जे NGOज आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, त्यांना देखील त्यांचे प्रॉडक्ट जे आहेत किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या शोकेस करण्याची संधी मिळेल. माझी युनिसेफला देखील विनंती आहे की आपण देखील या दिव्यांग जल्लोषमध्ये एक स्टेक होल्डर म्हणून सहभागी व्हावं आणि आपण एकत्रितपणे आपण काम करावं. सांगण्यासारखं खूप आहे, पण विद्यार्थी सकाळपासून बसलेले आहेत, जास्त वेळ झालेला आहे. म्हणून मी आज रोजी युनिसेफ मार्फत जी काही आजची ही ॲक्टिव्हिटी केली याला दिव्यांग भवनच्या वतीने देखील शुभेच्छा देतो. आणि भविष्यात देखील युनिसेफ आणि दिव्यांग भवन फाउंडेशन आणि महानगरपालिका एकत्रितपणे ह्या दिव्यांग क्षेत्रामध्ये चांगलं काम करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय संजय सिंग सर, चीफ ऑफ फील्ड ऑफिस युनिसेफ महाराष्ट्र, यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. माननीय संजय सिंग सर. नेशनल PCMC श्री ओम प्रकाश जी MD, परेश गांधी जी CEO, हमारे CYDA के प्रवीण यादव जी, और मंच पे आसीन बाकी सब लोग, सारे अभिभावकगण और सारे बच्चे और हमारे कलीग, सबसे पहले तो आपकी उपस्थिति के लिए हम लोग सब एक साथ आपके लिए जोरदार ताली बजा के आपका स्वागत करते हैं. आप है तो ये सेंटर है, और मेरा जो पहला इम्प्रेशन सेंटर देखने के बाद था, मैंने पूछा इनसे कि भारत में ऐसा कहीं और दूसरे जगह सेंटर है क्या, तो उन्होंने कहा कि नहीं है. और भारत सरकार का जो कानून है डिसेबिलिटी के ऊपर, उसमें 21 डिसेबिलिटी के ये प्रकार चुने हुए हैं. वो सारे को एड्रेस करने के लिए एक छत के नीचे कितना चार तल्ला बिल्डिंग है, 5 है, 4 तल्ला बिल्डिंग के अंदर सारे चीज को एक साथ एड्रेस करने का ऐसा कहीं नायाब ऐसा कोई इंफ्रास्ट्रक्चर नहीं है. तो इसलिए हम तो बड़ा लकी एंड फॉर्चुनेट है, और आप सब भी है कि हम लोग PCMC के इस प्रांगण में, जहाँ पे इतना बड़ा स्टेट ऑफ आर्ट डिसेबिलिटी सेंटर है, वहाँ पे बैठे हुए हैं. तो पहली बात तो ये. दूसरा है कि हर एक साल यूनिसेफ बच्चों के साथ काम करता है. तो हर एक साल हमारा एक फ्लैगशिप रिपोर्ट होता है जो एक साथ 194 कंट्री में लॉन्च होता है. पिछला बार जो रिपोर्ट लॉन्च हुआ था उसका फोकस था डिसेबिलिटी 2023 में, और ये आह्वान होता है करीब 194 देशों के राष्ट्राध्यक्ष को कि बच्चों के मुद्दे पे कोई एक मुद्दा पकड़ते. तो पिछले बार डिसेबिलिटी पकड़े थे, तो उसके हिसाब से उन्होंने बताया था कि करीब पूरे दुनिया में 2020 तक या 19 तक का डेटा था कि 31 करोड़ बच्चे ऐसे हैं जिनको देखने की जरूरत है, जो डिसेबल्ड है. भारत में ऑब्वियसली सबसे ज्यादा है. और जो नेग्लेक्ट है बहुत बार जानबूझ के नहीं है, मेरा समझ नहीं है, मेरा में सेंसिटिविटी नहीं है कि अच्छा बच्चे को स्कूल आना है तो अगर डिसेबल्ड बच्चा है तो उसके लिए अलग तरीके का व्यवस्था करना होगा. आज आप देखो स्कूल के अंदर ऑटिस्टिक बच्चों को संभालना टीचर और पेरेंट्स दोनों के लिए बहुत बड़ा ये है. तो सेंसिटाइजेशन नॉलेज भी कम है, करना क्या है ये भी नहीं मालूम है, बताने वाले भी लोग नहीं है कि कैसे और क्या करना चाहिए. सो एक वो तो चलता रहता है. दूसरा स्टिग्मा
कि कोई ना कोई तरीके से भेदभाव की तरीके से लोग देखते हैं, तो दोनों तरफ सेंसिटाइजेशन का जरूरत है। लोगों को भी समझना है कि ये किसी के साथ भी हो सकता है, ये हमारे साथ भी हो सकता है, तो दिस इज पार्ट ऑफ लाइफ, और कैसे साथ में काम करें। और जो तीसरा जो सबसे बड़ा मुद्दा था कि कैसे इंस्टीट्यूशनलाइज किया जाए। ऐसा नहीं है कि पैसे की कमी है, ऐसा नहीं है कि कैपेसिटीज का कमी है, ऐसा नहीं है कि हम जानते नहीं है क्या करना है, बट इसके बावजूद भी नहीं हो पा रहा है। और इसीलिए मैं इसको, ये पूरा इंफ्रास्ट्रक्चर को स्टेट ऑफ आर्ट मानता हूँ कि किसी ने तो इस चीज की परिकल्पना की और ऐसा सोचा, विजुअलाइज किया, और फिर किसी ने इसको जमीन पे उतारा। और इसको अगर आगे जाना, मेरे को इतना अच्छा लग रहा है आप लोगों को देख के कि अगर ये सेंटर को आगे जाना है तो आपके बिना नहीं जाएगा, आपका सहभागिता रहना ही होगा। आपको ये सेंटर आपको अपने घर जैसा लगना होगा। आप इस सेंटर के बारे में दूसरे जगह बात करेंगे, आपका जो यहाँ का एक्सपीरियंस है वो दूसरे के साथ शेयर करेंगे। और जितना ज़्यादा हम लोगों तक पहुँच पाए और लोगों की सेवाओं में हम इस सेंटर का उपयोग आ सके, उससे बड़ा उपलब्धता होगा नहीं। और आपसे ज़्यादा इस चीज़ को सबसे ज़्यादा कौन समझेगा। और अगर आपको किसी भी तरीके का फ़ायदा होता है तो आप ज़रूर लोगों से बात करें, ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग आके और यहाँ पे इसका लाभ उठाए। 2-3 एरिया शेखर जी हम बात कर रहे थे। एक तो कोइंसिडेंस है कि DIC डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में सब जगह है और बहुत जगह फंक्शनल नहीं है, और यूनिसेफ उनके साथ हम लोग एक काम करने की कोशिश कर रहे थे कि कैसे इसको फंक्शनल किया जाए। एंड देन डॉक्टर समीर दलवे, ही इज वन ऑफ द बेस्ट नॉन डेवलपमेंट पीडियाट्रिशियन इन द कंट्री। फॉर्चुनेटली ही इज इन मुंबई, वी वर पार्टनरिंग विथ हिम, और उनका भी टीम यहाँ आया हुआ था। और पुणे में डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में अभी मैंने डॉक्टर साहब को बुलाया है कि आप यहीं आ जाइए। So that is something which we can straight away get into it, roll it out, because infrastructure पूरा जबरदस्त तरीके का है आपके पास। जो सॉफ्टवेयर एस्पेक्ट्स है उस पे we'll see how do we work and how do we roll it out, and that's one area wherein we can roll it. दूसरा है ये आप भी मानोगे कि इतना बड़ा काम, और ये तो यज्ञ जैसा है, और इसका जो रिजल्ट है उसको प्राप्त करना आसान नहीं है। तो कोई एक आदमी से भरोसे तो होगा नहीं, तो मल्टीपल पार्टनरशिप का जरूरत होता है। हर एक का अपना स्ट्रेंथ है, आपके साथ भी पार्टनरशिप का जरूरत है। तो वो एक एरिया है जहाँ पे हम कन्वीनर का रोल प्ले कर सकते हैं। अभी हम लास्ट मंथ डिसेबिलिटी के ऊपर सुप्रीम कोर्ट के साथ हमने एक कॉन्फ्रेंस किया था। तो सारे हाई कोर्ट ने इसके ऊपर एक विवेचना की, और वो जाके सुप्रीम कोर्ट में 1-2 दिन का चर्चा हुआ था। तो उसमें जो महाराष्ट्र चैप्टर का कंसल्टेशन था, उसमें काफी सारे लोग वहां पे आए थे मुंबई के अंदर, जिनका इस पे काम करने का बहुत बड़ा अनुभव है। तो ऐसे लोगों को हम भी ला सकते हैं, और ये पार्टनरशिप मोड में कि कौन किस तरीके से हेल्प कर सके। ऑफ कोर्स नॉलेज मैनेजमेंट एक्सचेंज से ज्यादा है कि इसकी बात और कैसे महाराष्ट्र के अंदर भी करनी चाहिए और महाराष्ट्र के बाहर भी करना चाहिए। तो वो जो उस रोल में भी हम मदद कर सकते हैं। और जो फाइनल चीज है, जो एरिया ऑफ स्ट्रेंथ है यूनिसेफ का, उसको हम बोलते हैं सोशल एंड बिहेवियर चेंज कंपोनेंट। कि सरकार तो बहुत से फैसिलिटीज आपको प्रोवाइड कर सकती है, बट लोगों को सामने आना पड़ेगा लेने के लिए। लोगों को भी अपने व्यवहार में परिवर्तन करना होगा। लोग भी जिस समाज के अंदर रहते हैं वहाँ भी परिवर्तन का बीज बोने का। और महाराष्ट्र तो काफी नाम है परिवर्तन के लिए, सोशल मूवमेंट चलाने के लिए और कोऑपरेटिव मूवमेंट्स के लिए। तो इस पूरे इशू के ऊपर हम किस तरीके से एक बड़ा सोशल एंड बिहेवियर चेंज का कार्यक्रम अपने समाज में और अपने कॉरपोरेशन में और अपने कम्युनिटीज में कैसे लंबे समय तक चला सके, ये एक एरिया भी है जहाँ पे हम साथ में मिलके काम कर सकते हैं। बट बहुत बहुत धन्यवाद, आपसे मिलके बहुत अच्छा लगा एंड आई एम वेरी एक्साइटेड। और मैं तो अभी सोच रहा हूँ कि हम क्या क्या आपस में मिलके काम कर सकते हैं। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर समीक्षा भोसले व त्यांच्या पालकांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं। समीक्षा भोसले व त्यांचे पालक। थैंक यू सर।
यानंतर इम्रान अन्सारी आणि त्यांचे पालक यांनी समोर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. इम्रान अन्सारी आणि त्यांचे पालक. दिव्यांग मुलांचा सत्कार करत आहे. त्यानंतर आकाश झेंडे व त्यांच्या पालकांना समोर येण्याची विनंती करतो व देविका मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. विनंती करतो की त्यांनी समोर यावं. यश इंजळे. आकाश झेंडे, यश केंद्रे यांचा सत्कार करावा. विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचेही विशेष आभार. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंग सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व उपस्थितांना संबोधित करावं. माननीय शेखर सिंग सर. व्यासपीठावर उपस्थित आपले एमडी देशमुख सर, युनिसेफ चीफ ऑफ फील्ड ऑफिस संजय साहब, आनंद, देविका, परेश, सगळे सन्मान्य व्यासपीठ, सर्व आलेले आपले सर्व माझे मित्र, मुलं आणि त्यांचे सर्व पालक, आपले दिव्यांग भवनाचे सगळे, आपलं संपूर्ण टीम. आता शेवटी जे पोच पावती आम्हाला एक पालकांनी दिली, मॅडम ते बसलेले तिकडे, मला वाटतं दॅट इज ॲब्सोल्यूट. आपली जी टीम इथे बसलेली दिव्यांग भवनाची त्यांच्यासाठी खूप एक असं म्हणजे मला भरभरून करून दिलेलं त्यांनी जे काही सांगितलं. जसं संजय आता सांगत होते, आम्ही ती चर्चा करत आलोय. त्यांनी विचारलं व्हिज्युअलायझेशन कोणाचा होता, नेमका स्पेसिफिकली कोणाचा होता मला सांगता येत नाही, पण हार्डीकर सरांचे वेळी ते सगळं व्हिज्युअलायझेशन झालेलं, तर आपल्याला त्यांना सुद्धा एक रिकॉल करणं खूप गरजेचं आहे. आत्ताच एक मुलांना त्याचं पण नाव श्रावणच होता, ज्याला मी आता फूल दिलं तर ते पण श्रावण हार्डीकरच आहे. तर आय थिंक वी मस्ट रिमेंबर द कॉन्सेप्ट दॅट ही व्हिज्युअलाइज्ड, आणि त्याच्या नंतरचा थोडाफार आम्ही हे घेऊ शकतो की सगळी बसलेली टीम इथे आपण इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन. बिकॉज दिव्यांग भवन काय आता इट्स ऑल्सो लाईक अ बेबी है ना, असं स्मॉल मुलासारखं आहे. जे काही आपण करतोय आता, मागे जवळपास 2 ते 3 महिने झाले जेव्हा आपण स्टाफला रिक्रूट केला, जेव्हा आपण सगळा स्टाफ इथे आला, त्यांना मी हेच सांगत होतो की आपला कोणता पण इन्स्टिट्यूशन कसं पुढे वागणार आहे, संपूर्ण इन्स्टिट्यूशन तो सुरुवातीचे वर्ष 2 वर्षचे आपले कल्चरवर डिपेंड करतो. कसा कल्चर आपल्याला करायचं आहे, कसा एक इन्स्टिट्यूशन घडवायचं आहे, त्याच्यामधले SOPs कसं करायचे. आणि नेहमी मी सांगत आलोय त्यांना पहिल्या दिवसापासून, आणि आपण करत आलोय. आणि आज जे मॅडमनी जे सांगितलं, खरं ते म्हणजे असा आनंद याच्यासाठी झाला की जे काही आपण एक कल्चर इन्कल्केट करायचा प्रयत्न करतोय, आणि त्याच्यामध्ये तेव्हा पण मी त्यांचे आपलं इंडक्शन जेव्हा झालं तेव्हा पण आपण आपले सर्व यांना दिव्यांग भवनाच्या टीमला सांगत होतो की आपण सरकार पण नाही आणि आपण प्रायव्हेट पण नाही, आपण कुठेतरी एक मध्ये आपण आहोत. बिकॉज ज्या प्रकारचा आपला एक कल्चर, ज्या प्रकारचं एक आपला हे प्रायव्हेट याच्यामध्ये असतो तसंच आपलं असलं पाहिजे. म्हणजे असं टिपिकल सरकारी शासकीय कल्चर पण नको. पण शासकीय कल्चर कशासाठी, बिकॉज ते वेलफेअर आहे, एक सर्व्हिस, एक अप्रोच आहे. आपण इथे काही आपला प्रॉफिट कमवायचा नाही, इथे काही आपल्याला यातून आपल्याला काही करायचं नाही. जास्तीत जास्त सर्व्हिसेस इनफॅक्ट कसं मोफत पण ॲट द सेम टाइम इंटरनॅशनल स्टँडर्डची कसं देता येईल ते आमच्या याच्यामध्ये ध्येय पण आहे. आणि आय थिंक वी विल बी एबल टू अचीव दॅट ऑल्सो. अँड दॅट इज वाय संपूर्ण जगभरात, संपूर्ण आपल्या देशामध्ये जे काही घडतोय, आपण पण जाऊन त्या ठिकाणी आपण पण एक्सपोजर घेतोय. संपूर्ण आमची टीम आता संजयजी बँगलोरला, आई डोंट नो हाउ मच ऑफ मराठी वुड यू अंडरस्टैंड. आपका हिंदी देख के तो बहुत दिनों बाद विवेचना और अभिभावक सुना है मैंने. ये ऐसे शब्दों का प्रयोग महाराष्ट्र में सुनने को मिलता नहीं है, बट मेरी हिंदी अभी खराब हो चुकी है, मराठी पब्लिक स्पीकिंग थोड़ा बेटर हो गया है मेरा. सो
हम लोग खुद सभी लोग मिलके बैंगलोर में एक्सपोजर विजिट के लिए गए थे. वहाँ पे एसोसिएशन ऑफ पर्सन विद डिसेबिलिटी है, इनेबल इंडिया है, निम हैंड्स है. So we trying to collaborate with all the organization. We are trying to learn also the best practices that we can learn. What are the pitfalls that they faced? The only thing that we are taking care is we don't want to bite more than we can chew, and that is why we are going step by step. We are going one step at a time. But what is very exciting is जे खूप म्हणजे असा एक कॉन्फिडन्स देणारी जी बाब आहे, जे काही आम्ही करतोय त्याच्यामध्ये तुमच्यासारखे पार्टनर्स भरभरून सपोर्ट करायला पुढे येत आहे. आणि एक पण ऍक्टिव्हिटी आतापर्यंत अशी झाली नाही ज्याच्यामध्ये मला पार्टनर्स किंवा सपोर्ट त्याच्या मानाने काही भेटला नाही. PCMC ओव्हरऑल जनरली फायनान्शियली वी आर डुईंग ओके, फंड्स अँड ऑल दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. बट जसं तुम्ही म्हटलं ते अगदी खरं आहे. In this soft component is something which is very important. So what we are trying to do, we are trying to set up a center where we can provide therapies for all 21 disabilities under one roof. Increasingly we are realizing probably we need to also expand, or we might need to expand going forward, and I think we have already started, and we have to do that strategic planning also going ahead. But as of now, yes, soft component is an issue, especially from a human resource point of view. म्हणूनच आम्ही वेगवेगळे कोलॅबोरेशन करायची सुरुवात केली आहे. परमनंट लोक न घेता कन्सल्टंट घ्यायची सुरुवात केली आहे, जे आठवड्यामध्ये 1 वेळा 2 वेळा 3 वेळा येतात. रिसेंटली आता देशमुख साहेबांना सांगत होतो, प्रशांत उत्तंगे म्हणून खूप चांगला ऑटिझम वर काम करणारे हैदराबाद, लातूर आणि नागपूरमध्ये त्यांचं काम सुरू आहे. आता जस्ट इथे येण्याआधी मी अर्धा तास आधी त्यांच्याशी बोलत होतो. ते पण आता इच्छुक आहे ऑटिझम साठी आपल्या दिव्यांग भवनाशी कोऑर्डिनेट करायला. आणि जशा प्रकारच्या सेंटर ते आता नागपूर आणि या ठिकाणी रन करते, तसं ऑटिझम साठीचा आपण त्यांच्या सोबत कोलॅबोरेट करणार आहोत. तसंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल थेरपी आय थिंक महालक्ष्मीमध्ये आहे. तो वी आर ट्राइंग टू सेट अप ऑल दीज कोलॅबोरेशन्स. वी वेलकम योर प्रपोजल फॉर UNICEF also collaborating, and it's absolutely a welcome suggestion. We will like to look at the avenues where we can collaborate with UNICEF as we move forward, and especially to dip into the global best practices that might be there from your global team perspective. We are trying to look at the national best practices. We also try to we are trying to emulate few things. We are trying to set up few collaborations, but probably with UNICEF coming in as one of the partners, we can look at the global best practices also and how we can learn from them from all perspectives. And like for example, Purple Jallosh ची आता चर्चा केली, देशमुख साहेबांनी पण म्हटला, त्याच्या आधीचे स्पीकरनी पण म्हटला, त्याच्यावर आता सगळं काम करतोय. संगीता बसले इथे, इतर लोक पण बसले, संघटना जे आहे वेगवेगळी ऑर्गनायझेशन्स, वी आर ट्राइंग टू सिट डाउन विथ देम ऑल्सो इन टर्म्स ऑफ हाऊ दे विज्युअलाइज व्हॉट शुड कम आउट ऑफ पर्पल जल्लोष. Because it cannot be just a 3-day event, and nothing. There has to be a call from action even from those 3-day events. So we are doing something which I feel really excited about is, for example, an idea about startups in assistive devices. That sort of a thing has not happened because entrepreneurial activity is not coming into assistive devices as of yet. That is why if you ask a lot of persons with disabilities, they will say a lot of assistive devices that we give is something from an earlier century. I think we need to move ahead. We need to move ahead in terms of the devices that we are giving, the wheelchairs that we are giving. When we went to Bangalore at Association for Persons with Disability, I was surprised to look at the wheelchairs that were 14 types of wheelchairs that were available at APD. And probably we are giving just one type of wheelchair, and which is from World War II era. But we are all trying to evolve. I think it is a very good lesson for me also in terms of learning as to how we move ahead. And we've also decided to probably might be too soon to declare it, but we've given it a name, Capable Hub, where probably we'll like to incubate startups also from Divyang Bhavan side, so that then they can invest their energy. We can provide them mentorship from the various corporates in and around PCMC, because for startups I think startups साठी आपला मेंटरशिप खूप महत्त्वाची असतो, जेणेकरून त्यांना काम करायला, पुढचा हे त्यांना प्लॅन करायला, त्याच्यामध्ये वेगवेगळे ते डिव्हाइसेस इजाद करू शकणार आहे. पण जसं संजयजींनी पण सांगितलं, तुमची सर्वांची इन्व्हॉल्वमेंटच्या शिवाय, पालकांची इन्व्हॉल्वमेंटच्या शिवाय, मुलांची जे इथे बसलेले इन्व्हॉल्वमेंटच्या शिवाय या सेंटरचा काहीच उपयोग नाही. या सेंटरचा काही आपला त्याचा काही वजूद नाही, त्याचा काही असा आधार नाही. म्हणून आणि खरं आमच्यातर्फे जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण वन स्टेप ॲट अ टाइम घेतोय. आपण खूप जास्त अजून
पब्लिसाइज याच्यासाठी नाही केला बिकॉज 1-2-3 महिने त्याला स्टेबलाइज व्हायला भेटलं पाहिजे. एकदा स्टेबलाइज झाल्यानंतर विल गो ऑल आउट इन टर्म्स ऑफ पब्लिसायझिंग, इन टर्म्स ऑफ जे काही आपण थेरपी देतोय, जे काही ते सर्व्हिसेस देतोय. बँगलोरमध्ये अजून अनेबल इंडिया म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, शांती राघवन अँड दीपेश मेहता. दे आर वर्किंग व्हेरी वेल इन स्किलिंग ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी. तर आपण जे आपले सर मुलं आहे त्यांच्यासाठी स्किलिंगचं सुद्धा याच छताचे खाली आपण स्किलिंगचं सुद्धा कॉम्पोनंट आपण सुरुवात करणार आहोत. आणि खरं जेव्हा मी बँगलोरला गेलो ना, खूप म्हणजे काही वेळा आपण एवढा आपल्याला सुद्धा शिकायला एवढं भेटतंय की बँगलोरमध्ये एनेबल इंडियाशी बोलल्यानंतर त्यांचा वेगवेगळा त्यांचं काम बघितल्यानंतर म्हणजे माझं पहिल्यांदा लक्षात आलं, जेव्हा आपण स्किलिंग म्हणतो आपलं काहीतरी वाटतं एक जॉबसाठी स्किलिंग करायचं, याच्यासाठी स्किलिंग करायचं. खूप त्यांनी लाईफ स्किल स्किलिंगच्या संदर्भातलं सांगितलं. जे लोक ब्लाइंड असतात त्यांच्यासाठी नुसतं घरामध्ये असून स्वतःचे शर्टला, स्वतःची पॅन्टला इस्त्री करणं, आयर्न करणं, तो सुद्धा एक आपला मोठा मुद्दा असतो. म्हणून त्यांना त्या गोष्टीमध्ये सुद्धा कसं स्किलिंग करता येईल, जेणेकरून जॉब आणि पुढची स्किलिंग तर वेगळी आहे. सर्वात आधी माणसाला स्वतः इंडिपेंडेंट असणे, जेणेकरून घरामध्ये राहून सुद्धा त्याला बेसिक आपला जे काही लाईफचे जे काही कॉम्पोनंट आहे ते करता यावं. नॉट जस्ट फॉर ब्लाइंड, इट कॅन बी विथ फॉर एनी पर्सन विथ डिसेबिलिटी. अँड आय थिंक दॅट बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय थिंक वी आर ऑन द राईट ट्रॅक. नेहमी मी म्हणत राहतोय परेशला, देशमुख सरांना, that we have to be on that track. Necessarily for the next 3 to 5 years is when we will be able to do justice to the infra that has been created. Because infra is one part, how we run our organization is another part. But I think we are on right track. We have good partners, we have good advisors, we have good local support from various organizations. जेणेकरून एक जे चांगली स्ट्रेंथ कोलॅबोरेशन ने जे येतोय तो खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये ते बसलेले जे सर्व पालक आहे, तुम्ही सर्वात मोठा धुवा या संपूर्ण आपला जे काही आपण एक हे इन्स्टिट्यूशन निर्माण करतोय तुम्ही याच्यामध्ये असणार आहे. जसं मॅडमनी आता प्रशंसा केली, असं मला वाटते तुम्हाला क्रिटिसाइज सुद्धा केलं पाहिजे. अँड आय एम अ पर्सन हु इज व्हेरी ओपन टू क्रिटिसिझम. आय फील आय विल वॉन्ट टू हॅव जेन्युइन फीडबॅक. तुम्हाला काय असं वाटलं, आणि त्याच्यामध्ये आमचं सगळं स्टाफ आणि मेंबर्स पण इथे बसले, कुणाला काय असा पर्सनल टीका नसतो, पण एखादा काही असं वाटला की तुम्हाला फीडबॅक सुद्धा दिला पाहिजे, इम्प्रूव्हमेंट आपण कसं करू शकतो, अदरवाइज विल नॉट बी एबल टू इम्प्रूव्ह. तर तुम्हाला पालक म्हणून सुद्धा मला सांगितलं पाहिजे. आपली टीमने सुद्धा फीडबॅक अजून रोबस्टली, अजून चांगल्या रीतीने कसा घेता येईल तो पण बघितला पाहिजे. आम्ही खूप लवकर एक ऍप सुद्धा काढतोय, ज्याच्यामध्ये म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन आपल्या याची, राईट फ्रॉम तुमचं थेरपीची हिस्ट्री काय चालली आहे, मेडिसिन काय देण्यात आलेली आहे, ते सगळं आपण सिंगल प्लॅटफॉर्मवर आणणार आहे. ते तुम्ही ऍप दाखवली की सगळा आपला इकडचा ट्रीटमेंट, पुढचा सगळा मुद्दा त्या आपला एक कॉमन आयडी वरून आपल्याला ट्रॅक करता येणार आहे. मुलांना आपल्याला ट्रॅक करता येणार ते कुठे आहे कुठे नाही. आणि वेगवेगळे याच्यामध्ये आपण स्टेप्स पण घेतोय. सर्वात आधी आम्ही आमची स्वतःची ऑर्गनायझेशन PCMC साठी स्टेप घेतोय. आमच्याकडे जवळपास 238 असे आमचे एम्प्लॉईज आहे जे पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणून ते आपलं रिझर्वेशन मधून आमच्याकडे लागले. पण दोन्ही बाजूने, काही वेळा आमच्या बाजूने, काही वेळा जे आमचे एम्प्लॉईज पर्सन विथ डिसेबिलिटी, दोन्ही बाजूने असं आहे की नेमकं काम काय द्यायचं, नेमकं त्यांना जॉब रोल काय द्यायचं तो क्लिअर होत नाही. तो पण आपण एक सुरुवात करतोय की आपलं PCMCच्या तर्फे जे आपले 238 पर्सन विथ डिसेबिलिटी आमचे एम्प्लॉईज आहे त्यांना जॉब रोल डिफाईन कसा करायचा, जेणेकरून त्यांचं आपण मॅक्सिमम एफिशियन्सी त्यांची आपण वापरू शकणार आहे, त्यांना असा जॉब रोल मध्ये फिट करू शकणार आहे जिथे ते कम्फर्टेबल आहे. अँड वी कॅन ऑल्सो ॲज अन ऑर्गनायझेशन टेक द बेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ द स्किल ऑफ दॅट पर्सन विथ डिसेबिलिटी. आणि अशीच एक पहल आपण इंडस्ट्रीजच्या सोबत सुद्धा करतोय, जिथे आपण स्किलिंग करतोय त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजला सोबत घेऊन कोणकोणते जॉब रोल्स आहे जे आपण डिफाईन करू शकतोय. पण त्याच्यामध्ये बरंच आपल्याला काम करायचं आहे. पण नेहमी आपण सांगत आलोय आपला पहिला फोकस स्किलिंग आणि हे नाही, आपला पहिला फोकस टू गिव्ह अ सेंटर वेअर वी आर प्रोव्हाइडिंग थेरपीज फॉर 21 डिसेबिलिटीज. अँड दॅट इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट फोकस. अदर थिंग्स विल फॉल इन टू प्लेस. They are like icing on the cake, but first and foremost is a setup to provide therapies. And as she was just very rightly mentioning, खूप महाग पण असतो हा संपूर्ण आपला जे थेरपी आहे, काउन्सिलिंग आहे, एखादा कन्सल्टंट आहे, तर त्याला जास्तीत जास्त कसा अवेलेबल करून देता येईल फ्री ऑफ कॉस्ट इज समथिंग आय थिंक दॅट वी आर सीइंग. वी आर आल्सोज लर्निंग. शेवटी एकच सांगणार आहे, आम्ही स्वतः शिकतोय. आम्ही काही इथे म्हणजे असं शिकून आलेलो नाही, आपण काय आधी असं सेंटर रन केलेलं नाहीये.
आपलं PCMC साठी पण आपण पहिलाच सेंटर रन करतोय. फारसे असे एक्झाम्पल पण नाहीये. आता इतर महानगरपालिकाला आम्हाला विचारायला लागलंय की तुम्ही कसं केलं, काय केलं, आम्हाला पण करायचं आहे. आता बराच इंटरेस्ट इतर महानगरपालिकांकडून सुद्धा मला भेटतंय. म्हणून जे काही आम्ही प्रोसेसेस, जे काही आम्ही सगळं इथे सेटअप करतोय, पुन्हा सांगणार आहे. तुमचा क्रिटिकल फीडबॅक सुद्धा कृपया करून येऊ द्या, जेणेकरून आम्ही इम्प्रूव्ह करू शकणार आहे. अँड वी वुड रिअली वॉन्ट टू गेट दॅट फीडबॅक टू इम्प्रूव्ह. दॅट्स ऑल. युनिसेफचा धन्यवाद. आज एक विशेष चिल्ड्रन्स डे, इंटरनॅशनल चिल्ड्रन्स डे जे युनिसेफ सेलिब्रेट करतात ऑलमोस्ट लाईक अ वीक, इफ आय एम नॉट रॉंग. आय थिंक त्या निमित्ताने आज आपण इकडचा हा प्रोग्राम घेतलाय. आणि पुढचे आपला कोलॅबोरेशनसाठी सुद्धा वेलकम टू युनिसेफ ऑल्सो, that they have shown interest in terms of collaborating. I think Devika WAP will touch a lot of factors. If we can soon touch the 24/7 with Anand, so that will be one very, very positive spillover externality that can come from WAP. And I think that whole umbrella program under WAP can touch a lot of aspects that we do from PCMC. Thank you. धन्यवाद सर. या ठिकाणी मॅजिशियन अवर या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जितेंद्र रघुवीर हे सुप्रसिद्ध मॅजिशियन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय शेखर सिंग सर यांना विनंती करतो की जितेंद्र रघुवीर यांचा आपण सन्मान करावा. One more sir. Just one line. इथे उपस्थित असणारे श्री शेखर सिंग, ऑनरेबल कमिशनर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं सर्वजण आपण टाळ्या वाजवून आभार मानूया. त्याचबरोबर संजय सिंग CFO युनिसेफ महाराष्ट्र यांचंही आभार. त्याचबरोबर ओमप्रकाश देशमुख सर यांचंही आभार. आणि इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर पॅरेंट, विद्यार्थी, त्याचबरोबर आनंद सर, देविका मॅडम आणि CYD टीम यांचं सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद. तर लगेचच आपण मॅजिशियन अवर या विशेष कार्यक्रमाचं या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करतोय. तर युनिसेफ आणि CYD यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सादर केला जातोय. याच्यात मी तुम्हाला अनेक नवनवीन जादूचे प्रयोग दाखवणार आहे. काही प्रयोगात तुमची पण मदत घेणार आहे आणि तुमच्या बरोबर आपण जादूचे प्रयोग सादर करणार आहोत. तर तयार आहात का सगळे? आर यू ऑल रेडी? तर जादूगर रघुवीर माझे आजोबा, विजय रघुवीर माझे वडील, मी स्वतः जादूगर जितेंद्र रघुवीर. गेले 86 वर्ष आणि 3 पिढ्या पण या क्षेत्रात होत आणि भारत आणि भारताच्या बाहेर मिळून आतापर्यंत मी जे प्रयोग सादर केलेत ते प्रयोग 29 देशात सादर केलेत, इन 29 कंट्रीज अक्रॉस द ग्लोब. आणि आजचा शो सादर करतोय, शो नंबर 16,061. तर नंबरचा विक्रमी कार्यक्रम सादर करतोय. कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात ही गुरुपूजनाने होते. माझे गुरु कोण तुम्हाला प्रश्न पडला असेल. या ठिकाणी फोटो मागितला तर रिकामी फ्रेम आहे. फोटो कुठे आहे? जादुई पद्धतीने गुरुपूजन करा. अच्छा, ते म्हणतात जादुई पद्धतीने गुरुपूजन करा.
बघूया जादुई पद्धतीने गुरुभजन कसं होतं. माझे आजोबा जादूगार रघुवीर यांच्या प्रतिमेला नमस्कार करून कार्यक्रमाचे पुढे सुरुवात करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करावं. एक मिनिट. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करू म्हणून या ठिकाणी मी काही फुलं मागितली ती. बाबा या सगळ्यांचं स्वागत आणि फुलं. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट आय एम गोइंग टू प्रेझेंट. काय झालं तर माझी मुलगी तनिषा 5th स्टँडर्ड मध्ये शिकते. त्या दिवशी तुम्ही इथे छान छान चित्र काढली. तसंच तिला बुक मध्ये चित्र असलेलं बुक पाहिलं होतं, कलरिंग बुक, कलर करायला. तर मी घेऊन आलो सर्कस थीमचं. आणि जेव्हा मी हे बुक आत उघडून बघितलं तर काय होतं आतमध्ये? काहीच नव्हतं, रिकाम होतं, ब्लँक होतं. मी म्हटलं आता त्या दुकानदाराने फसवलं दिसते, पण मी म्हटलं मी जादूगार आहे, आय कॅन डू वंडर्स. म्हणून हवेतनं मी पेन्सिल घेतली आणि स्केचेस काढायला सुरुवात केली. तुम्ही लोक विश्वास ठेवणार नाही, 1 2 3 म्हणून हात फिरवला आणि जर परत आपण ओपन करून पाहिलं तर तुम्हाला दिसेल त्याच बुक मध्ये चित्र आलेली. आता मी म्हटलं मी चित्र काढू शकतो तर मी ती पेंटही करू शकतो. म्हणून मी पेन्सिल गायब केली, हवेतनं वॉटर कलर आणि क्रेयॉन घेतले आणि पेंट करायला सुरुवात केली. परत तुम्ही लोक विश्वास ठेवणार नाही, 1 2 3 म्हणून हात फिरवला आणि हेच बुक जर ओपन करून पाहिलं तर तुम्हाला दिसेल ती सगळी चित्र या ठिकाणी पेंट झालेली. आणि मग मी विचार केला जर मी हे सगळं करू शकतो तर मी नवीन चित्र काढू शकतो. म्हणून आहेत ती सगळी चित्र गायब केली, शेवटच्या हात फिरवला आणि 1 2 3 म्हणून जर परत पाहिलं तर परत पाहिल्यासारखं जसाच्या तसं रिकामं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुढची जादू दाखवणार आहे. या ठिकाणी माझ्याकडे पोस्टर आहे, तुम्ही सगळे ओळखत असाल. कोण आहे? सलमान खान. सलमान खान काय त्याच्या नेहमीच्या वेशात नाही. बघूया सलमानच्या पोस्टर पासून काय जादू. सलमानच्या पोस्टर मधनं बन्यान आलाय. आजच्या सलमानचं काय 1 2 3 म्हणून फुंकर मारील पाहिलं तर तुम्हाला दिसेल सलमान खान त्याच्या नेहमीच्या वेशात आलेला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जादू आवडली, प्रत्येकी टाळ्या आल्या पाहिजे जोरात. आता हा प्रयोग दाखवला तर मी सूर्णा ध्यास नावाच्या सेटवर माझा मित्र अब्दुल कोपटे, महेश काळे आणि स्प्रोज जोशी यांच्यावर. माझ्याकडे एक मोठं बुक आहे. काय लिहिलंय बुकवर? म्युझिक अँड मॅजिक. म्युझिक अँड मॅजिक गोज हँड इन हँड. बघूया आतमध्ये काय. पहिलं काय? तबला. दुसरं ड्रम सेट. तिसरं आणि चौथं काय? हे बुक या ठिकाणी बाबाच्या हातात दिलंय. बघूया पुढे काय होतंय याच्या पासून. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ऑलराइट. याच्या पुढची जादू माझ्याकडे एक लाकडाचा रिकामा बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला दिसत असेल एक लाकडाचं रिकामं बॉक्स आणि एवढ्या बाटल्या निघाल्या. ते दादा तर कसले खुश झाले. जाताना बॉक्स घेऊन गेले जादूगर तर किती बरं होईल असे काही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्या प्रयोगाचं नाव होतं बॉटल प्रोडक्शन बॉक्स. आणि पुढचा प्रयोग दाखवणार आहे. आता 6 महिन्यापूर्वी होतो मी सिंगापूर आणि मलेशियाला. तिथं आणलेलं जादू या ठिकाणी दिसतं. एक मोठा जायंट डाईस आणि इकडे एक लाकडाचं रिकामं बॉक्स. तर त्याच्यापासून आपण जादू दाखवणार आहोत. 2 जादू दाखवणार आहोत. त्यातली पहिली जादू आहे दी अमेझिंग डाईस आणि त्याच्यानंतर दुसरी जादू आहे त्याचं नाव आहे द मिस्टियस बॉक्स ऑफ सिंगापूर. तर या ठिकाणी अमेझिंग डाईसचं पण ॲपरेटस आलंय. तुम्हाला दिसतंय एक रोटेटिंग ट्रे. हा ट्रे इकडे ठेवलाय आणि हा डाईस आहे. कुठल्या कलरचा आहे डाईस? ब्ल्यू. हा इथं डाईस फिरताना बघूया याच्यापासून काय जादू होते. म्युझिक.
धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सिमिलरली एक मोठा डाईस आणि एक लाकडाचा रिकामा बॉक्स, त्याच्यापासून काय जात होते तुमच्या डोळ्यात एक. थँक्यू व्हेरी मच. ते पहिले छोटे छोटे प्रयोग दाखवले, तुम्हाला जादूच्या जगात आणण्यासाठी आवडले का नाही याची काय खात्री? एकदा जोरात टाळ्या झाला बाहेर. कुठलाही कलाकार जर त्याची कला दाखवतो समोर अशा टाळ्या येतात, तो त्याची कला जास्त चांगल्या पद्धतीने दाखवतो असं म्हणतात. आता पुढचा प्रयोग, पुढची जादू जी तुम्हाला दाखवणार आहे, ज्या पृथ्वीची निर्मिती झाली आपण कोणीच नव्हतो. पानं, फुलं, फळं, पशु पक्षी हे सगळं विधात्याने ब्रह्मदेवाने बनवलं ऍज पर हिंदू मायथॉलॉजी. कुठल्याही धर्मामध्ये सांगितलं अर्थ हॅज बीन क्रिएटेड बाय गॉड ऑलमायटी, ऊपर वाले ने दुनिया को बनाया. त्याचं एक जादू एक्झाम्पल तुमच्यासमोर दाखवतोय. प्रयोगाचं नाव आहे समथिंग फ्रॉम नथिंग, शून्यातनं विश्वाची निर्मिती. इन अ मोमेंट. एक घेतो नंतर न घेतो. हा 2-3 तिथून एक मागून ऑलराइट. समथिंग फ्रॉम नथिंग, शून्यातनं विश्व निर्मिती. या प्रयोगाचं साहित्य इथे दिसतात तुम्हाला 2 सिलेंडर, आणि या सिलेंडर कडे बघितल्या तुम्हाला याच्यात काही फरक, डिफरन्सेस जाणवत असतील. काय काय डिफरन्स? रंग, एक हायटेड आहे, एक शॉर्ट आहे, दुसरा एक रेड आहे, एक येलो आहे, आणि तिसरा कधी तुम्हाला दिसत नसेल, हा सिलेंडर याच्यावर डायमीटर मध्ये जास्त वेळ जाड आहे. बघूया आपण व्यवस्थित. तुम्हाला दिसेल येलो सिलेंडर हा रेड सिलेंडर पेक्षा जाड आहे. आता रेड सिलेंडर काढून इकडे ठेवूया. तर हे दोन्हीच्या दोन्ही रिकामे सिलेंडर, पण मला काय या प्रयोगाला हे दोन्हीच्या दोन्ही सिलेंडर नकोय, म्हणून आपण एक काम करूया. तुमच्यापैकी कोणी मला सांगायला हरकत नाही की हा का हा, कोण सांगणार आहे मला? रेड का येलो? रेड 100% रेड का विचार बदलायचा आहे? त्याने सांगितलं रेड. हा रेड रिकामा सिलेंडर इथे काढून टाकूया, आणि उरलेल्या सिलेंडर पासून काय होत आहे, शून्य से विश्व का निर्माण. सिलेंडर त्यातनं एवढ्या वस्तू निघाल्या तरी सुद्धा इथे ज्या माझ्या महिला भगिनी मैत्रिणी बसल्या त्यांनी टाळ्या कमी वाजवल्या का? त्यांनी टाळ्या जास्त वाजवून या रिकाम्या सिलेंडर मधनं अजून काय निघते का बघूया.
बरबाज. कदाचित पृथ्वीची अशीच निर्मिती झाली असेल. एक एम्प्टी सिलेंडर आणि त्यातनं एवढ्या वस्तू जसे साड्याला लागल्या, ताई तिथे कसल्या खुश झाल्या. ताई हो ताई, लक्षात नाही, जाताना सिलेंडर ठेवून जातो तुमचे. ओके ओके. आता याच्या पुढचा जो प्रयोग दाखवणार आहे, पुण्यातनं मी बी प्रोडक्शन इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, मग अमेरिकेत होतो जिथे मी मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी प्रयोग करत होतो. करता करता मी पोहोचलो लास वेगासला. तिथे माझी भेट झाली डेव्हिड कॉपरफिल्ड या जादूगाराची. कॉपरफिल्डला मी एक जादू करताना पाहिलं, मला एवढी आवडली, मी त्याच्यानंतर भारतात दाखवतो. तीच जादू तुमच्या समोर आणली आहे. प्रयोगाचं नाव आहे आर्म इल्युजन रिलोडेड. तुमच्या समोर आर्म इल्युजन रिलोडेड. या प्रयोगाचं साहित्य दिसतंय, वुडन फ्रेम आणि माझं जॅकेट मी काढलंय, कारण माझा हा हात या प्रयोगाला फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? हा जो माझा हात आहे, हा मी इथनं मधनं पार करतोय. ऑलराईट. आणि तुम्हाला दिसतोय हाताचा मधला भाग, तो तर अजूनच महत्वाचा आहे, कारण माझ्याकडे इथे काही ब्लेड्स आहेत, शार्प ब्लेड्स. माझ्या हातात ते ब्लेड पास करणार आहे. सो माय हँड विल बी स्लाइस इनटू मेनी पार्ट्स. आणि त्याच्यानंतर काय होतंय, तुमच्या हात पहिल्यांदा बघता आर्म इल्युजन रिलोडेड. काही काळापुरतं गायब होऊन परत कसा येतो, तुम्हाला लागलं प्रयोगाचं नाव होतं आर्म इल्युजन. इतकं मी जे सगळे प्रयोग करतोय हे माझीच लोक, माझंच आपल्याला ह्याच्यापासून करतोय. पण याच्या पुढच्या काही प्रयोगात तुमच्यापैकी काही लोकांना पण मी स्टेजवर बोलवणार आहे आणि त्यांच्यावर जादू होणार आहे. त्यातली पहिली बाजी डॉक्टर निलेश साबळे यांच्यावर चलाव त्याचं सेटवर दाखवले जादू तुमच्या समोर येते. प्रयोगाचं नाव आहे रिंगो मॅजिक. तुमच्या समोर येते ब्रँड न्यू जादू ज्याचं नाव आहे रिंगो मॅजिक. Music. रिंगो मॅजिक या प्रयोगाचं साहित्य तुम्हाला दिसतंय या ठिकाणी. त्याचा सेटअप आलाय
आणि या प्रयोगाला मला मदतीला पाहिजे महिलांपैकी कोणी एनीबडी कॅन कम या प्लीज बी हिअर. आपण ओळख करून घेऊ. नाव काय? कल्याणी. इथे आले जोरात टाळ्या द्यात कल्याणी यांना. कल्याणी हाऊस युअर हेड टुडे. तब्येत कशी? चांगली. कल्याणी या प्रयोगाचं साहित्य आहे माझ्याकडे. स्टीलच्या रिंग्स हातात घ्यायच्या, चेक करायच्या. स्टीलच्याच आहेत ना? आहेत. अजून एक चेक करायचं कल्याणी. एक रिंग इथनं दुसरी रिंग पास तर नाही होत. नाही, सॉलिड रिंग्स आहेत दोन्ही, कुठल्याही स्लीट स्लॉट. ओके, या दोन्ही रिंग्स आपण इथे ठेवतोय. कल्याणी मी तुम्हाला बॉक्स पण दाखवणार आहे. इथनं हात घालून बघा. राईट, सांगतो याचं उभा कशा राहू तुम्ही आणि इथनं हात घालून बघा. राईट. कल्याणी तुम्हाला काय करायचं, त्या साईडने असंच यायचं, तिकडची साईड समोर बघा लोकांकडे, आणि तुमचा उजवा हात द्या. उजवा येऊ द्या बाहेर, चिकटून उभा राहा. येऊ दे, शेजारी उभा राहा, चिकटून शेजारी शेजारी उभा. या ठिकाणी कल्याणी यांचा हात इथे आला. माझ्याकडे या दोन रिंग्स आहेत. या रिंग्स मी त्यांच्या हातात देतोय. आणि इथे दिसतोय कल्याणी यांचा हात. कल्याणी तुमचाच हात आहे. म्हणजे का मी सांगितलं, जादूच्या प्रयोगात खोटं वाटतं लोकांना, डमी हात आहे, कुठेतरी खोटा हात टाकलाय, तसा नाही, तुमचाच आहे. त्या तिकडच्या हाताने चेक करा एकदा, तुमचाच हात आहे ना. पुढनं चेक करा. ओके, आणि थोडासा मागे ठेवा, म्हणजे असा लोड येणार नाही. राईट. सो हा कल्याणी यांचा हात. मी या ठिकाणी पुढचं झाकण बंद केलंय. समोर बघा कल्याणी. आता काय होणार आहे, मगाच्या प्रयोगात मायातनं 2 स्टीलचे इनफॅक्ट 4 ब्लेड पास केलेले, तसं या प्रयोगात कल्याणी यांच्या हातातनं आपण 2 रिंग्स पास करणार आहे. कसल्या खुश झालेत कल्याणी, नाही जराशा घाबरतात. एक काम करू, त्यांचा आपण आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स वाढवूया. कल्याणी, हा हातातनं रिंग पास करण्याची जादू आहे, ही कंपॅरेटिव्हली नवीन आहे. तरी सुद्धा आतापर्यंत मी 100 वेळा दाखवले. 100 टाइम्स. किती वेळा? 100 वेळा. त्यातली फक्त 2दाच चुकली. नाही, मी मजा करतोय, चुकलेलं नाही यार, मला खात्री आधीच होणार नाही. बघूया कल्याणी यांच्या हातातनं रिंग्स आरपार जातात का नाही. लेट्स सी काय होतं कल्याणी. सुद्धा रिंग्स आरपार कशा होतात तुम्हाला दाखवलं. प्रयोगाचं नाव होतं रिंग ऑफ मॅजिक. आणि पुढची जादू दाखवणारी फार मजेशीर आहे. बाहेर माझे 2 असिस्टंट आलेत. ते म्हणतात की इथे एवढं चांगलं क्राऊड आहे, तर त्यांना एक जादू काय दाखवायची ते बघणार आहोत. आणि इमिजिएटली त्याच्या पुढे आपण अजून एक छान जादू बघणार आहोत. तर अजून आपला हा शो आहे तो 20 मिनिटं चालणार आहे. त्यामुळे सगळ्या पेरेंट्सनी बसून घ्यायचं. तुम्हाला पुढच्या नवीन नवीन जादू बघण्यात मजा येईल. चला. नमस्कार. नमस्कार. एवढे दिवस कुठे गेले? मी ना बंगालला गेलो होतो. बंगालला? हा. हे कशासाठी? जादू शिकायला. जादू म्हणजे तुम्हाला जादू येते वाटते? म्हणजे तुला माझ्याविषयी काहीच माहित नाही? नाही ना. सांग, तुला माझी ओळख करून देतो. पुण्यातले जादूगार जितेंद्र रघुवीर यांना ओळखतोस का? ओळखतो ना. त्यांना जादू कोणी शिकवली? मी शिकवली. म्हणजे तुम्ही जितेंद्र रघुवीरांची गुरुजी वाटतं? यात काही शंका? मला एक जादू शिकवा की. एक काय 4 दाखवतो. 4
या स्टूलवर डबे दिसतात का? हो दिसतात ना. त्यातला उंच डबा घे. हा का? हा हा. त्यात काय आहे का? आहे ना. काय? गोल गोल चेंडू. गोल गोल चेंडू. मग चेंडू काय चौकोनी चौकोनी असतो का? टाक डब्यात. आता या डब्यात ठेवलेला चेंडू मी 1 2 3 म्हणताच नाहीसा करणार. नाहीसा? हो. 1 2 3. अरे या चेंडूचं आता काहीच झालं नाही. आता हा चेंडू तुझ्या पोटात घालणार आहे. हा कर. 1 2 3. झाली माझी जादू. चाललो मी. गुरुजी काय पोटात कसं व्हायला? मग पोटात गेलेला चेंडू बाहेर काढायचा. हो. स्टूलवर काचेचा डबा दिसतो का? दिसतो ना. हातात घे. अरे तुझ्या पोटात गेलेला चेंडू तुझ्या कानातून बाहेर काढणार आहे. कानात ना? हा. या का? या. 1 2 1 2 3. आपण आहेत माझे शिष्य, पण असे प्रयोग करायला लागले तर लवकर मला माझे प्रयोग बंद करायचे पाळील. पण ते मला जादू शिकवल्यामुळे मी गुरुजीच म्हणतो. एकदा गुरुजींसाठी जोरदार टाळ्या आल्या पाहिजे आमच्या गुरुजींसाठी. आता पुढचा प्रयोग दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथं बिस्लरी सारखी एक मोठी बाटली आणली आणि तुम्हाला कळत नसेल मी याच्यापासून काय दाखवणार आहे. प्रयोगाचं नाव आहे आफ्रिकन वुडू विथ हँकरचिप. आफ्रिकेत एक जमात आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे, वेगवेगळ्या निर्जीव वस्तू ते काही काळ प्राण फुंकतात आणि ती वस्तू सजीव असल्यासारखी हालचाल करते. त्याच्यावरनं सुचलेली जादू. याच्यात जी निर्जीव वस्तू आहे तो रुमाल. तर रुमाल त्या बास्केटमध्ये किंवा त्या आपल्या बिस्लरीच्या बॉटल मध्ये मी टाकणार आहे आणि बघूया काय होतंय. वुडू विथ हँकरचिप. म्युझिक. नेक्स्ट. आवाज म्युझिकचा कमी केलास मी. थँक्यू व्हेरी मच. प्रयोगाचं नाव होतं आफ्रिकन वुडू विथ हँकरचिप आणि याचा पुढचा प्रयोग दाखवणार आहे. प्रयोगाचं नाव आहे गिलोटीन मान कापण्याचं मशीन, गिलोटीन गर्दन काटणे की मशीन. या गिलोटीनचा जन्म आला फ्रान्स देशात जेव्हा राज्यक्रांती झाली, राजाच्या सैनिकांनी सगळ्या क्रांतिकारकांना टाकलं पकडून आणि राजाने आदेश दिला काय, सगळ्यांच्या माना तोडा. पण एवढे क्रांतिकारी होते की सैनिकांचे तलवारीने माना तोडून दुखायला लागले हात. ते राजाकडे गेले, राजाने एक मशीन बनवून दिलं, मध्यभागी मान ठेवली, वर्ण सुरी मारली की मानेचा तुकडा. त्या मशीनचं नाव होतं गिलोटीन. याची रचना बघूया. इथे मान ठेवता येईल एवढं होल, इथे खाली 2 लहान होल आणि हँडल जेव्हा वर जातं दोन्ही हाताने येतात, शाबास. ब्लेड वर जातं, हँडल जेव्हा खाली येतं ब्लेड
तिन्ही होल मधनं आरपार जातं. पुन्हा हँडलवर गेलं, ब्लेडवर गेलंय. माझ्याकडे इथे काय काकड्या आहेत, यातल्या 3 काकड्या 3 होल मध्ये ठेवतोय आपण. मोठी काकडी मध्ये आणि 2 लहान काकड्या 2 लहान होल मध्ये. आता या 3 काकड्या 3 होल मध्ये ठेवण्यामागचा हेतू एकच, ब्लेड वरनं खाली येणारे इट विल पास थ्रू दोज कुकुंबर्स दॅट विल गिव्ह यू एक्झॅक्ट आयडिया हाऊ दिस मशीन वर्क्स. लक्ष द्या काकड्यांकडे आणि ब्लेड कडे. लेट्स सी 1 2 अँड ड्रॉप. या ठिकाणी दिसते पुढे 3 आणि मागे 3 सहजपणे काकड्यांचे तुकडे झाले. आता पुन्हा फ्रेम उघडतोय आणि चला तुकडे इकडे या. ओके, आता फ्रेम उघडतोय आणि ब्लेड इथे क्लीन करून घेऊ. या 2 लाकडी सपोर्टवर आधारावर हे सॉलिड ब्लेड. फ्रेम बंद केली, ब्लेड चाललंय जागेवर. माझ्याकडे अजून 2 काकड्या आहेत. त्या 2 काकड्या 2 लहान होल मध्ये ठेवतोय आणि मध्यभागी मात्र मी ठेवणार आहे तुमच्यापैकी कुठल्या तरी मोठ्या माणसाची मान. इकडनं काय इकडनं कोणी या, ज्यांचं इन्शुरन्स जास्त आहे त्यांना पहिला प्रेफरन्स आहे. मानच कापाचं मशीन आहे, इकडनं किंवा इकडनं कोणी. लवकरात लवकर. आपल्या शॅरॉन मॅडम कुठे? शॅरॉन मॅडम, त्यांना बोलवा. बाहेर बाहेर गेलेत, केसला सोडायला गेलेत. आल्यात का बघा कोणी? नाही त्यांना कशाला, तुमच्यापैकी कोणीतरी या की. त्यांना पाठवा. कोण येतं? लवकर लवकर या. टोपी काढा तुमचा. दादा टोपी चष्मा काढून या. आणि ते इयरफोन्स पण काढले तरी चालतील. या इकडे आपण ओळख करून घेऊ. हे माझे मित्र या ठिकाणी आलेत. आपलं नाव दादा? अश्वजित इथे आले. जरा जोरात टाळ्या देत अश्वजित यांना. आज तुमच्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी अश्वजित स्वतःची मान तोडून घ्यायला आले. अश्वजित वरचं बटन काढा, म्हणजे मान पटकन कापली जाईल. हे मशीन आहे, त्याच्यात तुमची मान ठेवते. सगळ्यांना एकदा शेवटचं टाटा बाय बाय. ऑलराइट, या इकडे अश्वजित. या अश्वजित या, बसा. गुडघ्यावर बसा. याची मान पटकन कापली जावी म्हणून आपण कॉलर मागे घेतो. अश्वजित समोर बघा. नेक्स्ट माहित नाही का कुठे गेलो? आवाज बघा. हे ऑलराइट. तर या ठिकाणी दिसतंय अश्वजित यांचा मधनं आलेला चेहरा. ज्यांना फोटो काढायचं काढून घ्या. बरोबर हाराची पोझिशन आहे. आता अश्वजित यांच्या मानेभोवती 2 लाकडाच्या कॉलर लावतोय. पहिल्यांदा लावतो आणि मग लावतोय का सांगतो. शेरान आपकी गर्दन रखनी थी, अभी ये आ गया इसलिए इनकी रखी. अश्वजित यांच्या मानेखाली बाजूला लाकडाचे 2 कॉलर लावले. त्याच्या मागचा हेतू नंबर 1, ही शुड गेट सम सपोर्ट फॉर हिज नेक. आणि सगळ्यात महत्वाचा हेतू, आयताळा ब्लेड खाली येताना समजा अश्वजित यांचा विचार बदलला आणि त्यांनी मान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मान बाहेर निघू नये, तिथेच अडकून राहावी म्हणून कॉलर लावले. नाउ इट्स फुल प्रूफ. राईट अश्वजित? अश्वजित हो अश्वजित. हा मी म्हटलं काय झालं. आता काय होणार, ब्लेड वरनं खाली येणार आहे अश्वजित यांची मान आणि 2 कुकुंबरच्या थ्रू जाणार आहे. अँड पुन्हा 2 काकड्यांचे 4 तुकडे होणार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अश्वजित, किती जरी मी जादू म्हणली तरी अपघात हा अपघात असतो. एक क्षणभर हृदयाची थरकाप का सोडतोय बघा. लक्ष द्या. अश्वजितची मान, 2 काकड्या आणि ब्लेड कडे. त्यांच्याकडे पण स्पेशल म्युझिक देऊ. नेक्स्ट ट्रॅक. या ठिकाणी दिसतंय अश्वजित यांच्या मानेतनं ब्लेड आरपार जाऊन पुन्हा 2 काकड्यांचे 4 तुकडे आले. अश्वजित ओ अश्वजित, हे मान आणून बघतात पहिल्या काय या सर, या प्लीज इकडे या बाहेर. अश्वजित या इकडं. अश्वजित
खरोखर वाटते एवढी सोपी जाणू नये, स्पेशली जेव्हा डोकं मान आत असते आणि वरती ब्लेड असतं, बरोबर. पण तुम्ही इथं आलात, मोठ्या प्रेमाने इथे मदत केली. माझ्यातर्फे आपल्या सगळ्यांतर्फे तुमच्या कष्टाच्या काकडे तुम्हाला बघा जोरात टाळ्या दाखवायचे त्यांना. ऑलराईट, अजून एक जादू बघणार आहोत. जगात फक्त 3 जादूगार दाखवतात अशी जादू तुमच्यासमोर येते. प्रयोगाचं नाव आहे या ठिकाणी ते जॉमेट्रिकली इम्पॉसिबल ट्यूब जॅक. तुमच्यासमोर येतोय जॉमेट्रिकली इम्पॉसिबल ट्यूब जॅक. म्युझिक. प्रयोगाचं नाव आहे जॉमेट्रिकली इम्पॉसिबल ट्यूब जॅक. या प्रयोगाचं साहित्य दिसतंय इथे. वॉशिंग मशीन किंवा रेफ्रिजरेटरच्या आकाराचं कॅबिनेट मागे घे, माहिती दिसेल जरा लोकांना, घे मागे. या कॅबिनेटचे पुढचे दोन्ही दरवाजे उघडले तर आत एक माणूस कसा बसा बसू शकेल एवढीच जागा. याच्या आत चाललाय माझा असिस्टंट बाबा. चला बाबा. बाबा आत गेल्यावर बसल्यावर तुम्हाला दिसेल अजिबातच जागा या बॉक्स मध्ये नाहीये. पुढचे दोन्ही दरवाजे लावलेत. बाबाच्या शरीरात मायाकडे 2 ट्यूब आहेत. त्यातली एक ट्यूब समोरनं घालणारे, एक ट्यूब साईडने घालणारे. काय त्याच्या शरीराचं बघूया. तुमच्या समोर बघताय जॉमेट्रिकली इम्पॉसिबल ट्यूब जॅक. एक माणूसात जिथे बसायला जागा नाही, समोर एक ट्यूब, साइड एक ट्यूब. हाऊ इज दॅट पॉसिबल. भूमितीच्या दृष्टीने विचार केला तर अशक्य गोष्ट. पण तुम्हाला अशक्य वाटत असेल याच्या पुढे दाखवणार आहे. यू गाइज आर नॉट गोइंग टू बिलीव्ह युअर आईज. लेट्स सी ट्यूब जॅक. माणूस गेला कुठे, गायब झाला का काय? पुन्हा तो भाग तिथे टाकणार आहे. दोन्ही ट्यूब काढणार आहे. बाबा त्याच जागी दिसेल. टाळ्याच्या गजरात स्वागत करा. तुम्हाला प्रयोग दाखवला इंटरनॅशनली अक्लेम जॉमेट्रिकली इम्पॉसिबल ट्यूब जॅक. आणि पुढचा प्रयोग जो तुमच्यासमोर दाखवणार आहे आपल्या शोच्या एंडचा प्रयोग. पण हाही प्रयोग तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. प्रयोगाचं नाव आहे फेदर मिस्ट्री, पिसांची कमाल. त्यासाठी माझ्याकडे एक एम्प्टी पाईप आणि वेगळ्या कलरची फेदर्स येत आहे. त्यासाठी तुमच्याकडे येतो एक एम्प्टी पाईप आणि वेगळ्या कलरची फेदर. पहिला दुसरा
इंडियन ट्राय कलर फ्लॅग, आपल्या भारताचा झेंडा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आपले सोल्जर सीमेवर लढत आहेत, त्यामुळे आपण सेफ होत किंवा आपण आपली डे टू डे कामं करू शकतोय किंवा असे कार्यक्रम पण बघू शकतो. म्हणून टू पे स्मॉल ट्रिब्यूट टू आवर सोल्जर्स, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, एव्हरीबडी प्लीज स्टँड अप अँड नेक्स्ट ट्राय, पुढचा ट्राय. जनमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड गलबंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलविनरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोला भारत माता की वंदे वंदे. थँक्यू व्हेरी मच. जायच्या आधी सगळ्यांना एक जादू दाखवणार आणि शिकवणार आहे. या जादूचं वैशिष्ट्य असं कुठेही करू शकता साहित्याशिवाय, आणि तुम्ही लोकांची वाहवा मिळू शकता. त्याने इथे माझ्याकडे एक रुमाल येतोय आणि तुम्हाला सगळ्यांना काही साहित्यच लागणार नाही. जादू शिकल्यावर कुठे दाखवू शकता. त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना तुमचा एक हात वर करायचा आहे. इकडं बाबा रुमाल, राईट. या ठिकाणी माझ्याकडे रुमाल आलाय, म्हणजे तुम्हाला दिसेल मी काय करतोय. सगळ्यांचा एक हात वर, एव्हरीबडी रेज युअर हँड. सगळ्यांचा हात वर. एक छान जादू शिकवणार आहे. 1 2 3 म्हटल्यावर यू हॅव टू टेक अ डीप ब्रेथ. मी रुमाल असा करणार आहे, तुम्हाला हात हलवायचा, सगळ्यांना जादू शिकायला मिळेल. त्यात टेक अ डीप ब्रेथ. 1 2 and 3. सगळ्यांनी हात हलवायचा आहे. ओके, टाटा बाय बाय. आपला प्रयोग संपलेला आहे. धन्यवाद. पण या बिन रिअली वंडरफुल ऑडियन्स आज तुम्ही मला माझी कला सादर करण्याची संधी दिली. माझ्यातर्फे माझ्या टीम तर्फे आभारी आहे. तर आजचा हा कार्यक्रम ऑफिशियली संपलेला आहे. पुढच्या सूचना ते देतील आणि मला तुमच्या सगळ्यांसाठी कार्यक्रम करून फार मजा आली. थँक्यू राज. गुड डे. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. आपले विद्यार्थी मित्र आणि पालकांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जितेंद्र सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. खूप छान, खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. One more, sir. One पैदल ले लिया पूरा. नॉर्मल लेता भी. कलर हवे असतील तर सांगा बरं का.
माझ्या फोटोमध्ये नको मी व्हिडिओ घेतो लगेच सबमिट करतो. कर पूर्ण कर. तुला हवाय का दुसरा कलर? तो दे किंवा तुझ्याजवळ ठेव. त्या हातात ठेव. ठेव त्या हातात. ठेव. गुड मस्त. हे घे. तुला कोणता कलर हवाय? हो हो कलर कर म्हणा त्याला. छान 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 करते. छान व्हेरी गुड गुड गुड. आतमध्ये करा. काय झालं? काय झालं? वाव मस्त मस्त केलायस. ग्रीन देऊ का? ग्रीनच झालाय. हा घे. मस्त राहू दे तुझ्याकडे. तो पूर्ण कर ना. तो पूर्ण कर. ऑरेंज ऑरेंज पूर्ण कर. ते काय म्हणते बघ. यावर सर एक मिनिट.
जाऊ ना आणि मी थोडं कट होईल. Thank you.